श्रीराम समर्थ. आपण श्रावण महिना आहोत, देवळामध्ये जातो, भगवंताचं दर्शन घेतो. मग तिथे आपल्याला ते गुरुजी प्रसाद देतात. मग प्रसाद म्हणजे नक्की काय हो? तर आपण नेहमी अन्नभक्षण करत असतो. आपण बघा प्रत्येक वेळेला शब्द वेगवेगळा वापरतो. हॉटेलात जेवायला गेलो तर हॉटेलचे खाणं असतं, घरी जेवलो तर घरचं जेवण असतं, आणि संतांच्या घरचा प्रसाद असतो किंवा भगवंताच्या इथला प्रसाद असतो. पण हा प्रसाद म्हणजे नक्की काय, असं माझ्या मनामध्ये प्रश्न पडला. आणि त्याचं उत्तर एका कीर्तनाला गेले तेव्हा मला मिळालं. त्या बुवांनी सांगितलं की प्रत्येक शब्दाची फोड करा. प्र म्हणजे प्रत्यक्ष, सा म्हणजे साक्षात, आणि द म्हणजे दर्शन. प्रत्यक्ष साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद. म्हणजेच प्रसाद हा आपण ग्रहण करायचा असतो. पण हा प्रसाद जेव्हा आपण खातो तेव्हा तो कसा भक्षण करावा, त्याला सुद्धा काही तंत्र आहे. तर हे तंत्र म्हणजे काय, तर आपल्याला प्रसाद घेताना तो श्रद्धेने आणि भावनेनेच घेतला पाहिजे. प्रसाद लगेच खाऊन टाकावा, त्याचा अव्हेर करू नये. एखाद वेळे आपल्या हातून तो पडला तर त्याचा अपमान होतो आणि ते आपल्याला भोगावं लागतं. म्हणून मी घरच्यांसाठी ठेवते असं न करता थोडा तरी भक्षण करावा आणि उरलेला बरोबर घ्यावा. प्रसाद भक्तीने ग्रहण केला असता काय आपल्याला त्याचा लाभ आहे, तर आपल्या मनोवृत्तीमध्ये, विचारामध्ये बदल घडतो. आपण आपला प्रसाद इकडे तिकडे ठेवतो आणि नंतर आठवण राहत नाही. म्हणून प्रसाद हा ताबडतोब आपण भक्षण करावा. संतांच्या घरचा प्रसाद मिळणं म्हणजे हे आपलं महत्पुण्य आहे. म्हणून त्याचं दर्शन घ्यावं आणि प्रसाद भक्षण करावा. श्रीराम समर्थ.